अनिता यादव, पुणे. जय सच्चिदानंद बोला. दीपकभाई. प्रत्येक वेळी मन खूप भटकत राहतं विचार येणारच. मनाचा धंदाच आहे विचार करणं. आणि मग दुसरं काही सुचतच नाही. काय कोणते विचार येतात? पैसे कमवायचे विचार येतात? नाही नाही का तब्येत माझी खराब होईल ते विचार येतात? नाही का मुलगा अजून शाळेत शिकतोय, नुकसान होईल, लफडं केलं तर कोणते विचार येतात? चेक करा. हा असेही विचार येतात. मुलांविषयी विचार येतात. हो, ते मोहामुळे येत आहेत. घरचे लोक असतात त्यांच्याविषयी त्यांचं चर्चा काय झाली. होईल? त्यांचं बोलणं जे होतं मुलांशी ती चर्चाही मनात रेंगाळत राहते. आता त्या विचारांवर उपाय शोधा. आणि मुलांबद्दल शिक्षण कसं होईल, मुलगी मिळेल का, लग्नाचं काय होईल, पैसे नाही आहेत काय होईल, अशा वेळी दादाजींकडे प्रार्थना करा. दादाजी फाईलचा समभावाने निकाल करा आणि व्यवहार समता भावनेने पूर्ण करायचा आहे यासाठी शक्ती द्या. यांचंही शिक्षण नीट व्हावं, शाळा कॉलेजमध्ये प्रगती करावी अशी प्रार्थना तुम्ही करायची आहे. दादा भगवानांचा असीम जय जयकार 10-15 मिनिटं 20 मिनिटं म्हणा, शक्ती मागा, प्रार्थना करा. होय निगेटिव्हमध्ये जास्त नाही, जास्त खोलात असं जायचंच नाही. त्याचं सॉल्युशन काढायचं आपल्याला. त्यामुळे मनाला समाधान लाभेल आणि मग विचारचक्रांचा विलय होईल. कळलं का तुम्हाला? शुद्ध उपयोग जेवढा शक्य असेल तेवढा करत राहा. त्यामुळे विचार नष्ट होतील. समजतंय ना आता हा तुम्हाला? जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. बोला धुलियाहून बोलतोय. पूज्यबाई संजय बडगुदार. बोला बोला. आम्हाला आमच्या रिलेटिव्हचाच दोष आहे, काय करायचं? मग तरी त्यांच्याकडे निर्दोष पाहायचं. ते वाईट वागले तरी आपण समजून घ्यायचं, आपलाच हिशोब आहे. संजयला सांगायचं आपला हिशोब आहे, त्यांचा दोष नाही. त्यांच्यातल्या शुद्धात्म्याकडे प्रार्थना करा, प्रतिक्रमण करायचं की ह्या भावात पूर्वभावातील जे काही राग द्वेष हिशोब आहेत समता भावाने पूर्ण करावेत. अशी मला शक्ती द्या. मला कोणत्याही वैर द्वेषात राहायचं नाही. हा वाईट वागतोय, दुःख देतोय, त्याचा अर्थ पूर्वजन्मात आम्ही दुःख दिलं आहे, काही वैर निर्माण झालं, त्याचं फळ आत्ता मिळतं आहे. आता फळ हे समता भावाने पूर्ण करा, नवीन बीज सुधारा. रोज प्रतिक्रमण करतो रात्री. हां, आणि निर्दोष पाहून प्रतिक्रमण करायचं. ह्याचा दोष नाही, यांचा हिशोब नाही, त्याचा गुन्हा नाही. जेव्हा रात्री आपण पाणी प्यायला उठतो ना आणि भिंतीला जर डोकं आपलं आपटलं तर कुणाची चूक काढणार? आपलीच. अंधार असतो, आपली झोप, अर्ध्या झोपेत आपण चालत असतो, त्यात लागतं. कुणाचाही दोष नाही. अशावेळी निमित्त हे 100% निर्दोष आहे. भिंतीचा दोष नाही, दरवाजाचा दोष नाही. आपल्याला वाटलं आपलीच चूक आहे. जे आपल्याला रिलेटिव्हमध्ये काही मिळालं आहे काही, त्यांचा दोष नाही, आपलाच हिशोब आहे. आपण जेवढा असा दृष्टिकोन सेट करू, जेवढं निर्दोष पाहून व्यक्तींबरोबर व्यवहार करू, तेवढे हळूहळू हे हिशोब पूर्ण होतील. नवे बांधले नाही जाणार, आपण सुटत जाऊ. ते समोर दिसले तरी आम्ही प्रतिक्रमण करतो, तरीही त्यांना काही फरक पडत नाही. नाही, फरकाची अपेक्षा ठेवू नका. आपण आपले दोष धुवायचे ते बघा. ते सुधारतील जेव्हा आपल्या कर्मांचा हिशोब पूर्ण होईल तेव्हाच. पण आपण जी नवी बीजं पेरत होतो, दोषी पाहून वैरभाव राग द्वेष करत होतो, ते धुवून टाकायचेत. जुना हिशोब हळूहळू पूर्ण होईल. समजलं का आता तुम्हाला? जय सच्चिदानंद. मी पुष्पा मेत्रे. माझा प्रश्न असा आहे की माझ्या मुलाचा अभ्यासात लक्षच लागत नाही आहे. लॅपटॉपवरच गेम खेळत बसतो. ज्ञान घेतलं आहे पण सत्संगाला येत नाही. काहीच हरकत नाही. आता त्याला सांगायचं परीक्षा चांगली दे तू, बाकी नंतर जे होईल ते दादा भगवानांचा असीम जय जयकार म्हण, थोड्या अभ्यासावर प्रार्थना कर, जरा शिक्षण चांगलं होईल, ग्रॅज्युएट होईल, जमेल तेवढं काम कर. पण पूर्ण दिवस तो मुलगा गेम खेळत राहील आणि आपण त्याला टोकत राहाल. समजतच नाही, ऐकतच नाही, गेम खेळतोस, वेळ वाया घालवतो, लक्ष नाही देत, पैसे असेल, ही कटकट करू नका. थोडं समजावून मार्ग जेवढा काढता येईल तेवढा काढा. काय वय आहे तुमच्या मुलाचं? 20 वर्षाचा आहे. अं? 20 वर्षाचा आहे. 20 वर्ष. हा तो त्याच्या पायावर उभा राहिला आता तर. नाही मग आता काय करणार त्याच्यासाठी? कोणत्या कॉलेजमध्ये आहे? अरे कोणत्या वर्षाला आहे? पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग सेकंड इयर. हा, म्हणजे थोडं फर्स्ट इयर क्लिअर झालं पण दुसऱ्या वर्षात अडकला आहे 2 वर्षापासून. हळूहळू होईल. 2 वर्षांपासून. हो ना. First त्याला year सांगा clear 10 झालं मिनिटं पण- असे म्हणजे जयकार म्हण, दादाजींचं नाव घे, परीक्षा हा. चांगली पास होऊ दे, 2-3 वर्ष पूर्ण करून टाक, नंतर तुझं करिअर बनेल, आयुष्यही चांगलं जाईल.
तो गेमच खेळत असतो लॅपटॉपवर. याला याला काही सुख नाही आहे आतून, म्हणून कुठे जाणार तो सुख घ्यायला? गेम खेळेल, व्हिडिओ बघेल, इंटरनेट बघेल, रात्री काहीतरी मग सिनेमे असे बघेल, आणि असं जेवढं मनोरंजन आहे ते त्यांना जास्त वीक बनवतं बघा. त्याच्या चित्तशक्ती जास्त जास्त निर्बल होत जातील आणि अभ्यासाचा वेळ पण वाया जातो. आणि आता त्याला हे समजावायचं कसं? शिवाय आपण जेवढं त्याला 15-20 वर्षात बोलून बोलून सांगून 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 एवढं बोलून बसलो आहे की आता एकही शब्द ऐकून घ्यायची त्याची तयारी नसणार. आणि त्याला आपले शब्द दुःख देतात आणि ते गेम, इंटरनेट, फोन त्याला सुख देतात. आणि ते सुख जणू पॉयझनसारखंच आहे. गोड वाटेल पण मृत्यूकडे नेईल. असा जास्त निर्बल होईल, मजा यायला लागेल, जास्त निर्बल होईल. म्हणजे आता तुम्ही जरा मौनात राहा कधीतरी. मला हे आवडत नाही, तुझा परीक्षेचा रिझल्ट ॲटलिस्ट चांगला तरी येईल एवढा अभ्यास कर. प्रार्थना करायची शुद्धात्म्याला आणि त्याला समजवायचं, आणि नंतर मनातल्या मनात शुद्धात्म्याकडे प्रार्थना करायची. आशीर्वाद आणि द्यावा घरात पूज्यश्री. आरती चालू करा, असीम जय जयकार करा. त्यामुळे शांतता लाभेल आणि असं वातावरण घरात होईल बघा. आशीर्वाद द्यावा पूज्यश्री. हो हो, आशीर्वाद आहे. माझा दुसरा प्रश्न आहे आप्तवाणीचा. आप्तवाणी श्रेणी 13 मध्ये वाचलंय की अंतराय कर्मावर विधी केल्याने ज्ञानावरण येतात. ते तर लौकिकात तसंच करतात. अंतराय कर्माची पूजा करतात. अंतराय कर्मही समजून घेत नाहीत, त्याचं कारणही समजून घेत नाहीत, त्याचा परिणामही समजून घेत नाहीत. त्याची कारणं समजून घ्या. कशामुळे अंतराय कर्माचं असं फळ आलं, कारण समाप्त कराल तर अंतराय कर्म समता भावनेने पूर्ण होतील. नवीन अंतराय कर्म नाही बांधली जाणार. म्हणजे असं आध्यात्मिक दृष्टिकोनातून समजायला हवं. लोक क्रिया करत राहतात आणि क्रियेबाबतच तो मोह बाळगतात आणि देवाचं नाव का घेतात? तर माझ्या समोरचे अडथळे जाऊत, पण पूजा अर्चा करून सांसारिक मोह अपेक्षा ठेवतात. त्याचं फळ म्हणून अडथळे जास्त येतात. विघ्न आणि सांसारिक अंतराय. सुख भोगण्याचा मोह तोच सर्वात मोठा अडथळा, मोक्षमार्गावर अडथळ्याचं कारण आहे. आणि अशाच अडथळ्यांबाबत आराधना केली जाते. संसार सुख उपभोगता यावं म्हणून अंतराय कर्म संपावेत म्हणून पूजा करतात. त्यामुळे आणखी नुकसान होतं. आता ज्ञानातून कसं समजून घ्यायला हवं की कोणाला, एखाद्या माणसाला, एक माणूस दुसऱ्या माणसाला दान देतोय, तर आपण त्याला थांबवायचं. अशा चांगल्या धडधाकट माणसाला का पैसे देत आहे, बिघडवतं त्याला, बंद करा, असं नको आहे करायला. आपण त्याला थांबवतो, म्हणजे अडथळा अंतराय टाकला. अंतराय आपण उभे करतो. आपल्याला जेव्हा त्रास होईल तेव्हा कोणी मदत करणारं मिळणार नाही, म्हणून ही कारणं नष्ट करा. त्यामुळे अंतराय कर्माची बीज ती नाही पेरली जाणार, फळही नाही येणार. जय सच्चिदानंद. बघा, अभ्यास करत नाहीस, तू असाच आहेस, तसाच आहेस, आपण किती सारे सगळे निगेटिव्ह शब्द दिवसभर बोलत राहतो. ते निगेटिव्ह शब्दच आपल्या अडथळ्यासाठी कारणीभूत आहेत. निगेटिव्ह बोलू नका, पॉझिटिव्ह बोला. समजावून सांगा, दुःखवणार नाही असा व्यवहार करा. पॉझिटिव्ह बोलाल तर अंतराय येणार नाहीत समोर, आणि समोरच्यालाही मदत होईल. आशीर्वाद द्यावा पूज्यश्री. हां, जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. बोला. जय सच्चिदानंद दीपक भाई. मी सत्य सुरेश भंडारी नागपूरहून. इरफान, नागपूर. बोला. हा, मुलांचे दोष खूप जास्त दिसतात. म्हणून आता बसून कशामुळे दोष दिसतात ते चेक करा. ते पैसे उधळतात म्हणून त्यांचे दोष दिसतात, किंवा मग काही वाईट शब्द बोलतात, आपला अपमान करतात म्हणून त्यांचे दोष दिसतात. ते पैसे खर्च करतात म्हणून काही दोष दिसतात. कशामुळे दोष दिसतात? तो बऱ्याचदा कशासाठी तरी बाहेर जातो, कायमच लवकर घरी येत नाही, त्याची खूप वाट पाहावी लागते. तशी वाट पाहावी लागते, त्याला काही अर्थ नाही आहे. त्याला तर आता तो मोठा झाला ना, काय वय त्याचं? 23 वर्षांचं. मग त्यासाठी ॲडजस्टमेंट करायची. हा. बाळा, तू कुठे गेला होतास? आपला मोहच आपल्याला दुःख देतोय. मुलांसाठीचा मोह आहे. थोडा तरी कंट्रोल ठेवायचा आपण, आणि समजावायचं की बाळा, मला तुझी आठवण येते, तू आलास की नंतर आपण जेवूया, तुझी वाट पाहतो. मग तो लवकर येईल. नाहीतर म्हणेल, पप्पा तुम्ही जेवून घ्या, मला जरा उशीर होणार आहे. तो इन्फॉर्मेशन देईल आपल्याला. आपण मोहमुळे दुःखी नाही व्हायचं. सॉल्युशन काढा, मार्ग काढा. आप्तेष्टांचेच दोष जास्त दिसतात. आपल्याच लोकांकडून अपेक्षा जास्त आहेत. आपली माणसं ज्यांना जवळचं मानतो, मुलं आहेत, बायको आहे, त्यांच्याकडून अपेक्षा जास्त असल्यामुळे तेच म्हणायचं आहे ना तुम्हाला? हा, अपेक्षा जास्त असतात आपल्या म्हणून लोकांकडून. आपण हा निश्चय करायचा आहे, नाही का? तुम्ही घरात सांगून जाता, आता इथून तुम्ही नागपूर, समजा ऑफिस
ऑफिसमधून बाहेर पडलात आणि घरी सांगितलं मी 7 वाजता येईन आणि 7 ऐवजी 7:30 वाजता पोचलात, असं होऊ शकतं कधी ट्रॅफिकमध्ये अडकला त्यामुळे? नाही. हं? वेळ लागू शकतो. हां, ट्रॅफिकमध्ये अडकत नाही का कधी? हा 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 आता ट्रॅफिकमध्ये अडकलात तर घरचे ओरडतील, मी 7 वाजता येईन म्हणालात, आता एवढ्या उशिरा का आलात? मग तुम्ही काय म्हणाल, बाबा ट्रॅफिकमध्ये मी अडकलो, मी काय करू? म्हणजे संयोग माणसाला उशीर करवतात. त्याची अपेक्षा, समोरच्याची अपेक्षा तुम्ही 7 वाजताच यायला हवं, पण का पूर्ण होत नाही? तर काहीतरी संयोगांमध्ये चुकतं. त्यामुळे आपली अपेक्षा ठीक आहे. नाही पूर्ण होऊ शकत. तेव्हा समजायचं संयोगाच्या आधारे घडतंय, व्यक्तीचा दोष नाही. असं ज्ञान हळूहळू सेट करा आणि अपेक्षा नाही पूर्ण झाल्या तर ज्ञानात राहा. बघा, आपल्या आणि आपल्याच अपेक्षाच आपल्याला दुःख देतात, समोरची व्यक्ती दुःख देत नाही. म्हणून या ज्ञानामुळे आपण सॉल्व्ह करायचं आहे हळूहळू. हळू ना अपेक्षा नाही ठेवायच्या, आणि जर ठेवल्याच तर पूर्ण नाही झाल्या तर दोषी ठरवायचं नाही. समजलं का आता तुम्हाला? हा ठीक आहे. जय सच्चिदानंद पूज्यश्री. बोला. जेव्हा प्रतिकूल परिस्थिती असते, चिंता असते, कलह आहेत, भांडणं आहेत, ह्या साऱ्या गोष्टी ज्ञान घेतल्यानंतरही असतातच. मग तसं का घडतं आणि मग तो काळ केव्हापासून केव्हापर्यंत असतो, सांगू शकाल? हे का घडतं? कारण आपत्ती अज्ञानता आहे, अबुद्धी अहंकारामुळे घडतं आहे. हां. ती अज्ञानता आपण घेऊन आलो होतो, आता आपण ज्ञानाने सेट करायचं आहे. आपली बुद्धी काय सांगते, ह्याच्यामुळे बिघडलं. तिला ज्ञान सांगा, शुद्धात्म्याने बिघडवलं. आणि व्यक्तीने बिघडवलं असेल तर व्यक्तीने स्वतःने केलंय का तिचे डिस्चार्ज कर्म आहेत ते? डिस्चार्ज. हां, मग डिस्चार्ज कर्मात कोणाला गुन्हेगार म्हणणार आपण? शुद्धात्मा तर गुन्हेगार नाहीच आहे, आणि प्रकृतीचा तर काही गुन्हा नाहीच आहे, कारण डिस्चार्ज कर्म आहे. एखाद्या माणसाने उलटी केली तर आपण त्याला रागावू, मारू, काय करू? औषध देऊ. त्याची चूक नाही आहे, झालं त्याच्याकडून. तसं कर्माचे वॉमिट म्हणायचं आपण, होऊ द्या, माणसाचा दोष नाही. डिस्चार्ज कर्म म्हणजे ते होऊन गेलं, तरी आपल्याला तो दोषी वाटतो, त्याला निर्दोष पहा. बरं. तर हा कलह, क्लेश हा अज्ञानतेमुळे असतो. अज्ञानता निघून जाईल, ज्ञान सेट होईल, क्लेश बंद होतील. हळूहळू कलह आणि क्लेश कमी आधीपेक्षा कमी झाले आहेत ना? होत आहेत. आणखी कमी होतील. जे काही साऱ्या दिवसात एखादा प्रसंग असा झाला ज्यामुळे डिस्टर्ब होतो आपण, ते ज्ञानाने मग सॉल्व्ह करायचं. रिअलमध्ये शुद्धात्मा आहे, रिलेटिव्हचा भरलेला माल आहे, निर्दोष आहे, आणि सोमनाथचा हिशोब आहे, मी शुद्धात्मा आहे, असं ज्ञान सेट करा. बरं. मग हळूहळू ज्ञानाने समाधानही लाभेल, दुःखही बंद होईल, कर्मही समाप्त होईल. बरं. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद पूज्यश्री. सुरेश, नागपूर. बोला. मला असं विचारायचंय की कषाय रहित झाल्याशिवाय मोक्ष नाही होऊ शकत, कारण फाईल 1 कडून चुका तर होतच राहतात. हो, पण पर्सेंटेज कमी झालाय ना आधीपेक्षा, 2% आणि पास. जेव्हा एखादा व्यवहार करायला जातो आणि एखादी फाईल समोर येते तेव्हा कषाय होतातच अचानकपणे. मग काय करायचं? होतात, आपली इच्छा नसते ना. नाही. म्हणजे आपल्यात ती सुरुवात तर झाली की बाबा माझी इच्छा नाही, आणि सुरेशकडून झालं तर सुरेशकडून प्रतिक्रमण करून घ्या. प्रतिक्रमण करतो, पण तर मग तरी अनेक व्यवहार करताना ना मग तसंच होणार. होतं. तसं पण आधीपेक्षा इंटेन्सिटी कमी होते की नाही? एवढं होतं होते. की ते कळतं पण वळत नाही. मग आता मोक्ष कसा मिळणार? नाही, ह्या मोक्षाचं कसं आहे की सुरेश चूक करतो, क्रोध करतो, पण आपला अभिप्राय बदलला की नाही, क्रोध करणं चुकीचं आहे, असं नको करायला, तर मग तुम्ही एकावतारी पदापर्यंत पोचू शकाल. कारण हा डिस्चार्ज, हा पूर्वभाव चार्ज केला होता, त्याचं फळ आलं आहे. आज आपली जागृती कुठे आहे? हे चुकीचं आहे, असं नको करायला. अशा सुरेशच्या एकेका दोषामागे जागृत राहायचं आहे, आणि ती जागृती तो आपला दुसऱ्या जन्मासाठीचा पुरुषार्थ. दुसऱ्या जन्मी असं फळ मिळेल की मोक्ष मार्गावर आपण खूप पुढे प्रगती करू शकू, एकावतारी पदापर्यंत जाल. आता माझी फाईल तर अशी कोणी नाही आहे, फक्त फाईल 2 आहे आणि मी आहे आणि फाईल 1 आहे, बस. बाकी काही व्यवहारात जे काही व्यवहारात घडतं त्यातच सारं होतं हे सगळं. मग म्हणूनच कशामुळे हे होतं चेक करा, सामायिकमध्ये चेक करा. आपला अपमान वाटतो का? काही नुकसान होतं का? आपल्या अपेक्षा पूर्ण नाही होत का? का आपल्याला समोरचा दोषी दिसतो? कशामुळे दिसतो? जग तर निर्दोष दिसतंच, कारण सारेच भोगाला आलेत आणि भोगतातच आहेत. म्हणजे कर्म आपापल्या कर्मानुसार भोगण्यासाठी ते तर दिसतच आहे, कारण हे जग आहे, जेल आहे, त्यामुळे हे तर भोगावंच लागणार. आणि तरी ते सातत्याने चालूच पण राहणार. कोणालाही करता मानू नका. शुद्धात्मा बघा, रिअलमध्ये रिलेटिव्हमध्ये संयोगाच्या अधीन माणूस आहे, तो दोषी नाहीये. बरं. बघा हळूहळू ठीक आहे. समजलं जय आता हे? सच्चिदानंद.
मिलता रे बालाशाह, हं. प्रेम आणि द्वेषाचे स्वरूप कसे आहे? प्रेम आणि द्वेष. प्रेम म्हणजे अटॅचमेंट आहे, आकर्षण आहे, मोह आहे. ते प्रेमाचं स्वरूप आहे. अज्ञानदशेत तर बायकोबद्दल जिव्हाळा असतो, मुलांचा लळा असतो. माझी बायको, माझी मुलं, जिथे जिथे माझं म्हणून मानलं ते प्रेम आहे. हं. आणि तिथेच अपेक्षा निर्माण होतात. बायकोने असंच वागायला हवं, मुलाने असंच मानायला हवं. अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर मग त्यांचाच द्वेष वाटायला लागतो. म्हणजे प्रेम आणि द्वेष जेव्हा माझं म्हणून मानता त्यांच्यासाठीच प्रेम किंवा द्वेष निर्माण होतात. आणि शेजाऱ्याचा मुलगा जेव्हा नीट अभ्यास करत नाही, बघा त्या ताई जेव्हा तुम्हाला सांगतात की त्यांचा मुलगा नीट अभ्यास करत नाही कॉलेजमध्ये, तर तुम्हाला काही दुःख होतं? आपल्याला देणं घेणंच नाही, तिचा मुलगा मला काय करायचं आहे. बघा दुसऱ्याचा मुलगा आपल्याला काही नाही वाटत. म्हणजे इथे माझं मानत नाहीत, त्यामुळे प्रेमद्वेष होत नाहीत. समजलं का आता तुम्हाला? हां हां शांताराम सिद्धू पाटील हो बोला. आपल्याशी बोलतोय, हं. पण तरीही भीती वाटते. आपण काय बोलतोय, कसं बोलतोय, आपण जे बोलतोय ते बरोबर आहे का, आता अशी भीती का वाटते? ती भीती सगळी अहंकाराला आहे. हां हां, माझं बोलणं नीट नसेल, सगळे लोक हसतील, हो कसं बरोबर वाटेल, आहे, हेच हेच. हे अहंकार आहे. त्यामुळे आता हळूहळू प्रयत्न करायचा. एकदा का आपण बोललो आणि कोणी हसलं नाही, सगळ्यांना नीट स्वीकारलं, हां तर हळूहळू हिंमतही वाढेल हां आणि स्ट्रॉंग वाढत जाऊ. म्हणजे मनाचं हे मानसिक आहे सगळं. आणि भीती अहंकाराला आहे, तोही अहंकाराला अपमान आणि वाटतोय म्हणून भीती भीती. शांतारामला वाटते का? शांतारामच्या अहंकाराला वाटते. अहंकार. शांताराम, तोच शांताराम मानणाऱ्या अहंकाराला भीती वाटते. हां माझी फजिती होईल, हां बरोबर आहे. आवडणार नाही, हां सगळे काय म्हणतील मला. हां म्हणून आता शांतारामशी बोलायचं. शांताराम, हे बघ काही नाही घडलं, आरामात बोलू शकलास, आपल्याला मनापासून जे वाटतं ते बोलून टाक आणि समाधान मिळव. त्यामुळे हे हळूहळू भीती निघून हां आणि जाईल. त्यामुळेच तर आता मला जे करायचंय ते मी नाही करू शकत. नाही पण आता बघा एवढंच आहे. नाही ती कबुतरं नाही का दाणे खातात ना, हां पण आपण एखादा फटाका फोडला हां तर सगळी उडून जाते. हां बरोबर. पण ते दुसऱ्या वेळी उडवलं तर दोन चार उडतील, बाकीचे बघत बसतील काय झालं. आणि तिसऱ्या वेळी तर फटाका फुटतच राहील आणि कबूतर मात्र दाणे टिपतच राहतील. म्हणजे भीती निघून जाईल. हां, त्या लोकांना प्रॅक्टिस होईल. 3-4 वेळा झालं की समजतं. तर माणूस आहोत आपण, एकदा का 1-2 वेळा समजायला हवं. हां. घाबरण्यासारखं काहीच हां नाही. बरोबर. म्हणजे भीती हा माझा अहंकार. अहंकारामुळे आहे. शिवाय अपमानाची आणि- भीती आहे, आवडणार नाही. बघा लोक काय म्हणतील, लोकांच्या भीतीपोटी आहे, हां. मान्यतेमुळे. म्हणजे हळूहळू समजून घेऊन आपल्याला जो प्रॉब्लेम आहे सॉल्व्ह करायचा आहे. हां आणि जर आपल्याला काम जर चांगलं करायचं असेल तर घाबरायची काय गरज. घाबरायचं असेल तर वाईट गोष्टीनं घाबरा. हां. पिणं, प्यायला जाता, दारू वगैरे ते बंद करा. सिगरेट नाही पिता ते का? तर ते मी नाही. नाही म्हणजे भीती बाळगा ती काही चुकीचं काम करतोय, नाही भय वाटतं. चांगलं आहे का आपण जे करतोय ते? चांगल्या कामासाठी का घाबरायचं आपण. हां दृढ निश्चय करायचा की नाही, मला मनापासून वाटतं हे करेक्ट आहे, हां हेल्पफुल आहे, सगळ्यांच्या हिताचंच बोलतोय मी, हां. कोणाचं मी नुकसान करत नाहीये, त्यामुळे आरामात करायचं. हां जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. हां, बोला. ममता बोला. घो. बोला. पूज्यश्री, माझ्या तीर जावेशी माझे फार खटके उडतात. हो पण मग त्यात चूक कोणाची आहे? पूज्यश्री, माझीच आहे. मग आता कोणी सुधारायला हवं? मलाच सुधारावे लागणार. पण ममताला का तुमच्यातल्या शुद्धात्म्याला? शुद्धात्म्याला. नाही, शुद्धात्म्याला नाही सुधारायचं, ममताला सुधारायचं. ममताला सांगायचं बघ, हां. शुद्धात्मा बघ, हां, रिलेटिव्ह मध्ये निर्दोष बघ, हां, आणि ते दोषी का दिसतात हां. त्यासाठी 1 तास बसून प्रतिक्रमण करा आणि दोषी का वाटतात ते चेक करा. पूज्यश्री, आपलं काही घेतायत का जास्त, आपल्या मुलांचं नुकसान करतायत का, हां. ते पतीबरोबर वाईट वागतात का, कशामुळे निगेटिव्ह वाटतं त्यांच्याबद्दल. म्हणजे घर, शेतीमुळे सगळ्याविषयीच म्हणजे असे. हां मग आता तर ते दोघे भाऊ आपापसात वाटणी ॲडजस्टमेंट करतील. तुम्ही दखल द्यायची गरज नाही आहे. तुम्ही चांगल्या प्रकारे नीट प्रेमाने राहा, मग त्यांनाही प्रेम वाटेल तुमच्याबद्दल. हं, आणि आपण थोरली जाऊ असाल तर हां. तुम्ही मोठ्या, त्यामुळे ॲडजस्टमेंट जास्त करावी लागेल. हां. त्या तर लहान आहे, चला आपण चांगल्या प्रकारे. तुम्हाला 29 वर्ष झाली, मग थोरली जाऊ झाला तुम्ही. होय. बघा हं. तरी पण तेवढा मोठेपणा नाही दाखवायचा. हां, आपण असं 2 काही- बहिणींसारखे राहूया, हां. नाही का. 2 बहिणी कशा एकमेकींना सपोर्ट
सपोर्ट करतात, पूरक बनतात. हां. काही तिचं काम राहिलं तर चुका नाही काढायच्या. चल तुझं काम मी पूर्ण करीन, माझ्याकडून काही चूक झाली तर तू पूर्ण कर. म्हणजे पूज्यश्री समजा काही बोलले तर नंतर पश्चाताप होतो की हा, नको होतं चुकून बोलायला. बोललं नाही नाही, गेलं. त्यांना दोषी म्हणून नाही पाहायचं. हम्म. ती सुद्धा बिचारी आईवडिलांचं घर सोडून आपल्या घरी आली आहे. म्हणजे त्यांना आईसारखं प्रेम द्यायला हवं तिला. हां. पूज्यश्री पतीबरोबर सुद्धा खूप खटके उडतात. नाही, आता हळूहळू निश्चय करा. हम्म. एकमेकांना दुःख द्यायचं नाही, तिथून सुरुवात करा. होय. असं दुःख देऊन आपणही सुखी होणार नाही, समोरचा मात्र दुःखी होईलच. हां. आणि दुःख दिल्यावरती एकमेकांमध्ये दरी उत्पन्न होते. हां. धाकट्या जावेला वाटेल मी आता दुसरं घर घ्यायला हवं, माझ्या नवऱ्याला घेऊन दुसरीकडे निघून जावं, त्यांच्याबरोबर नाही राहायचं. हां. म्हणजे एकमेकांवरचं प्रेम असं आटतं. होय. दुःख होणारच नाही अशी सुरुवात तर करा. पूज्यश्री आणि धाकट्या जावेलाही सत्संगात घेऊन या, ज्ञान घेऊ द्या. हळूहळू ते लोकही ज्ञानात राहतील. ते लोक नाही ऐकत पूज्यश्री. हरकत नाही, तुम्हाला येऊ देतात ना. हां 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 आम्हाला तर येऊ बस, देतात. तुम्हाला पती सुद्धा येऊ देतात ना पती सत्संगात. आलेले आहेत ना पूज्यश्री म्हणजे माझे. किती भाग्यवान तुम्ही आहात. पण त्यांच्याही खूप साऱ्या चुका दिसतात पूज्यश्री. हे पण आपली आहे ती मोहदृष्टी आहे असं बघा. ते तो आपल्या काही दृष्टिकोनाचा दोष आहे असं समजा ते तुम्ही. काही बोलले तर मला खूप वाईट वाटतं. म्हणजे पती सुद्धा. पण ते जे काही बोलतात हां. तेव्हा तुम्ही समजून घ्यायला हवं त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू काय म्हणतायत. हम्म. अशी अशी ॲडजस्टमेंट करा, समजावत असतील हां. तेव्हा समजून घ्यायचं आणि ॲडजस्टमेंट करायची. त्यांची चूक नाही पाहिजे, नाहीतर मग आपण कधी सुधारणार. हां हां ते चांगल्या प्रकारे समजावत असतील तर आपणही सांगायचं, ममताला सांगायचं, ममता बघ पती सांगतायत, ऐक जरा समजून घे आणि ॲडजस्टमेंट कर. मग हळूहळू सॉल्युशन निघेल आणि प्रेम राहील घरामध्ये. समजते आता तुम्हाला. हां. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. पूज्यश्री आशीर्वाद द्यावा. कशाबद्दल, कोणत्या ज्ञानात गोष्टीसाठी. राहण्यासाठी हां, आणि समर्चन सुधारीन सगळ्यांना हां. असा आशीर्वाद हवाय. नाही नाही, असा आशीर्वाद नका भाऊ. स्वतःच सुधारणा घडवून असा आशीर्वाद घ्या. हां हां त्यांच्याबरोबर प्रेमाने राहायचं, कोणाला दुःख द्यायचं नाही असा आशीर्वाद हां मागा. हां आशीर्वाद ते द्यावा. बरोबर आहे. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. पूज्यश्री, माझा प्रश्न असा होता की मला खूप चांगले चांगले जॉब मिळतात पण ते लवकर सुटतात. त्याचं काय कारण असावं? जॉब्स मिळतात चांगले चांगले, हो. पण सुटतात. हा, लवकर सुटतात. ते तुमच्यामुळे सुटतात का कंपनीच बंद पडते. कंपनीमुळे सुटतात. कंपनी बंद होते. नाही, कंपनी चालू राहते. मग म्हणजे मी खूप चांगलं काम करतो पण तरी ते काढूनच टाकतात. त्यांना म्हणजे काम आवडत नसेल. आणि तुम्ही विचारा भाऊ, कसं काय, तुम्हाला कसं काय हवं, माझं काही चुकतंय का कुठे, कशी सुधारणा करू. आणि तुम्ही ठरवा सिन्सिअरली काम करायचं आहे, तुम्हाला नीटच काम करायचं आहे. माझं काय चुकलं मला सांगा. आणि सुरुवातीपासूनच हळूहळू त्यांच्या काय अपेक्षा आहेत, काय रिक्वायरमेंट आहेत, त्या सगळ्या पूर्ण करा, निश्चय करा. आणि 10-15 मिनिटं असे मग जय जयकार करा, दादाजींकडे शक्ती मागा की साऱ्या फाईलचा मी समभावाने निकाल करू शकेन, चांगल्या प्रकारे मी नोकरीत सिन्सिअरली काम करेन, त्यासाठी मला शक्ती द्या, अशी प्रार्थना करायची. तुम्ही करून घ्या. आणि माझा दुसरा प्रश्न हा होता की फाईलचा समभावाने निकाल नाही होऊ शकत, त्यामुळे माझी खूप चिडचिड होते. आता अशी चिडचिड कराल तर ऑफिसमधूनही काढून टाकतील तुम्हाला. घरचे कसे काढून टाकणार, पदरी पडलेत कसे सोडून देईल. पण तुम्ही दुःख नाही द्यायचं. नाही, बघा, ही पण प्रवृत्ती इतरत्रही त्रासदायक ठरू शकते. त्या प्रवृत्तीचा विचार करा. तुम्ही अपसेट व्हाल, ऑफिसमध्ये जरी चिडचिड केली नाही तरी मनातून अपसेटच व्हाल. हे हां. असे आहे, त्यांचे निगेटिव्ह बघायचं, त्यांचे दोष पाहायचे, मग ते लोकही आपल्याशी प्रेमाने व्यवहार नाही करू शकणार. म्हणून असे दोष काढत राहणं बंद करा, चिडचिड करणं सोडायचं, एवढी जागृती ठेवा. आणि कुठे चूक होतीये फाईल्स बरोबर ते चेक करा, आपल्या चुका चेक करा. हा, जय 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 सच्चिदानंद. सच्चिदानंद.